नमस्कार, मी ज्योती होम कुक्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत सांडग्याची सुक्की भाजी। त्यासाठी अर्धी वाटी सांडगा मी ते घेतलेला आहे, एक कांदा आणि थोड्याशा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत। ही सांडग्याची भाजी अगदी कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते। त्यासाठी मीडियम आकाराचा कांदा मी घेतलेला आहे, तोही मीडियम आकारामध्ये साईजमध्ये कट करून घेतलेला आहे। सर्वात आधी आपण सांडगा हा तेलामध्ये छान असा भाजून घेणार आहोत। त्यासाठी गॅस चालू करून कढई त्यावरती ठेवायची आहे। त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जो आपला सांडगा आहे तो त्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। साधारणतः 1 ते 2 मिनिटच भाजायचा आहे, त्याच्यावरती भाजू नये नाहीतर तो करपू शकतो। सांडगा भाजून झाला की तो एका प्लेटमध्ये काढून घ्यावा। त्याच कढईमध्ये थोडंसं तेल वाढवावं आणि जिरे, मोहरी, कढीपत्ता याची फोडणी करावी। माझ्याकडे कढीपत्ता अवेलेबल नव्हता, त्यामुळे तो मी स्किप केलेला आहे। जिरे आणि मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला लसूण ठेचलेला आहे तो घालून घ्यायचा आहे। लसूण परतल्यानंतर त्याच्यामध्ये मीडियम आकाराचा जो कांदा आपण कापून घेतलेला होता तो घालायचा आहे। तोही गुलाबी रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। अर्धा चमचा हळद, चवीपुरतं लाल तिखट, कांदा लसूण मसाला घालावा आणि छान तेलामध्ये फ्राय करून घ्यावा। सर्व मसाले हे तेलामध्ये छान फ्राय होऊन द्यावे। नंतर त्याच्यामध्ये आपला जो सांडगा आहे तो मिक्स करून घ्यावा। सर्व मिश्रण हे एकजीव करून घ्यावं। नंतर त्यामध्ये गरम केलेलं पाणी आहे ते घालावं। 1 वाटी पाणी मी इथे घातलेलं आहे। छान अशी उकळी मारून घ्यावी। चवीपुरतं मीठ घालावं। सांडग्याची भाजी ही छान मिक्स करून घ्यावी, झाकण ठेवावं आणि 10 मिनिटांसाठी शिजण्यासाठी ठेवून द्यावी। आमच्या भागामध्ये या भाजीला सांडगे असे म्हणतात। तुमच्या भागामध्ये काय म्हणतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता भाजीतील सर्व पाणी हे आटलेलं आहे आणि आपली भाजी ही छान तयार झालेली आहे। ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत नक्की खाऊ शकता। मस्त आणि चमचमीत झणझणीत लागते। अगदी कमी साहित्यामध्ये बनलेली आहे आपली सांडग्याची चमचमीत झणझणीत अशी ही भाजी। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खात रहा, मजेत रहा।